नमस्कार. आजच्या या सत्रात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थेट तळागाळातील कुटुंबांशी जोडलेल्या विषयावर आपण बोलणार आहोत. समाजाची प्रगती साधायची असेल तर महिलांचा सक्षमीकरण हा त्याचा सर्वात भक्कम पाया असतो, हे आपण सगळेच जाणतो. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाची लक्ष्मी मुक्ती योजना हे याच दिशेने टाकलेलं एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल ठरतंय. आज आपण या योजनेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कागदावरची ही योजना ग्रामीण भागातल्या महिलांच्या आयुष्यात नेमका काय आणि कसा बदल घडून आणतीये हे अगदी सोप्या शब्दात आपण आज समजून घेणार आहोत. तर मग चला सुरू करूया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर देणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आपण पाहणार आहोत. 1. लक्ष्मी मुक्ती योजना काय आहे? 2. या योजनेचे मुख्य स्वरूप. 3. याचे अत्यंत महत्त्वाचे फायदे. आणि 4. यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रत्यक्ष प्रक्रिया. सगळ्यात आधी सुरुवात करूया ती पहिल्या भागापासून. लक्ष्मी मुक्ती योजना नेमकी काय आहे? आता या योजनेचा मुख्य उद्देश तसा पाहिला तर एकदम स्पष्ट आणि थेट आहे. तो म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना मालमत्तेत त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे आणि त्यातून त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे. बघा, बऱ्याचदा काय होतं, घरासाठी आणि शेतीसाठी अहोरात्र राबूनही ग्रामीण महिलांच्या नावावर कोणतीही ठोस मालमत्ता नसतेच. अगदी शून्यातून विश्व उभं करणाऱ्या या महिलांच्या हाती कागदोपत्री काहीच नसतं. हीच परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना मालमत्तेचा ठाम अधिकार देणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे सहधारक किंवा जॉईंट ओनर ही संकल्पना. आता प्रशासकीय भाषेत हा शब्द जरा जड वाटू शकतो, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर पतीसोबत आता पत्नीचंही नाव अधिकृतपणे लावले जाते. म्हणजेच शेतकरी आपल्या पत्नीचं नाव 7/12वर सहधारक म्हणून लावू शकतात. ही केवळ एक साधी प्रशासकीय नोंद नक्कीच नाहीये, तर हा समानतेचा एक अत्यंत शक्तिशाली पुरावा आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, या योजनेचं मुख्य स्वरूप. इथं एक अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल असा मुद्दा म्हणजे या पूर्ण प्रक्रियेसाठी येणारा खर्च 0 आहे. होय, अगदी 0 रुपये. आपल्याला सवय असते की सरकारी काम म्हटलं की काहीतरी फी किंवा खर्च असेलच, पण 7/12वर नाव नोंदवण्याची ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे मोफत केली जाते. शेतकरी कुटुंबांवर कोणताही आर्थिक भार पडू नये आणि पैशाअभावी कोणीही या हक्कापासून वंचित राहू नये याची पुरेपूर काळजी यात घेतली गेली आहे. खरंच हा एक खूप मोठा दिलासा आहे. आणि म्हणूनच हे एक वाक्य खऱ्या अर्थाने या संपूर्ण योजनेचा आत्मा आहे. कुटुंबात आणि समाजात सन्मान, तसेच मालमत्तेत कायदेशीर वाटा. जेव्हा एखाद्या महिलेचं नाव जमिनीच्या अधिकृत कागदपत्रांवर येतं तेव्हा विचार करा, तिला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबातील तिचा सन्मान किती पटींनी वाढतो. तिला फक्त कुणावर तरी अवलंबून असणारी व्यक्ती न मानता या प्रक्रियेमुळे मालमत्तेची समान वाटेकरी म्हणून एक भक्कम कायदेशीर ओळख मिळते. चला तर मग आता तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, योजनेचे महत्त्वाचे फायदे. या योजनेमुळे कुटुंबांना मुख्यत्वे 3 मोठे फायदे मिळतात. पहिला आणि मोठा फायदा म्हणजे कर्ज सुविधा. 7/12वर नाव असल्यामुळे महिलांना शेतीसाठी किंवा स्वतःचा एखादा जोडधंदा सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळवणं खूपच सोपं होतं. दुसरा फायदा म्हणजे शासकीय योजना. कृषी विभागाच्या ज्या विविध योजना असतात ना, जसं की बियाणे, खते यांच्यावरील सवलती किंवा शासनाचं अनुदान, या सर्वांचा लाभ आता थेट महिलांच्या नावे घेता येतो. आणि तिसरा व सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक सुरक्षा. भविष्यात काहीही अनिश्चितता आली तरी मालमत्तेवरील हा कायदेशीर अधिकार महिलांना एक मजबूत आर्थिक सुरक्षा आणि स्थैर्य देतो. आता आपण बघूया की हे सगळं प्रत्यक्ष कसं करायचं. भाग 4. आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया. यासाठी कोणतीही मोठी किंवा भली मोठी गुंतागुंतीची यादी शासनाने ठेवलेली नाही. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी फक्त 4 मूलभूत कागदपत्रे लागतात. पहिलं म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट. दुसरं म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे आधार कार्ड. तिसरं म्हणजे जमिनीचा सध्याचा 7/12 उतारा. आणि चौथा म्हणजे रेशन कार्ड किंवा कोणताही ओळखीचा पुरावा. ही सगळी अशी कागदपत्रे आहेत जी प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात, त्यामुळे सुरुवातीलाच कोणतीही अडचण येत नाही. आणि ही आहे या संपूर्ण प्रक्रियेची अत्यंत सोपी पद्धत. पायरी 1.
आपण मगाशी बघितलेली ती 4 कागदपत्रे एकत्र करणे. पायरी 2 ही कागदपत्रे आणि एक साधासा अर्ज आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जमा करणे. आणि पायरी 3 7-12 उतार्यावर अधिकृतपणे सहधारक म्हणून नाव नोंदवून घेणे. बरं, हा जो अर्जाचा नमुना असतो तो अगदी सहजपणे स्थानिक तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडून मिळतो. म्हणजे बघा, प्रशासकीय कामं किती सोपी आणि लोकाभिमुख असू शकतात हे यावरून नक्कीच दिसून येतं. यातली आणखी एक जमेची बाजू आणि आधुनिक सुधारणा अशी की ही प्रक्रिया आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवरही उपलब्ध करून दिली आहे. एवढंच नाही तर लोकांच्या सोयीसाठी शासनाकडून महसूल पंधरवडा किंवा ग्रामसभा यांसारख्या विशेष मोहिमासुद्धा राबवल्या जातात. या मोहिमांचा फायदा असा होतो की अधिकारी थेट लोकांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे ही नाव नोंदणीची प्रक्रिया आणखीनच जलद आणि सुलभ होते. आता आपण ह्या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. समान मालमत्ता अधिकार ग्रामीण कुटुंबांचे भविष्य कसे बदलतील? जरा विचार करा. जेव्हा एका कुटुंबातील स्त्री आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने सक्षम होते, तेव्हा केवळ तिचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आणि पर्यायाने संपूर्ण गावाचं भविष्य बदलतं. मालमत्तेवरील हा समान अधिकार खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाची एक नवी पहाट ठरू शकतो. या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा हीच अपेक्षा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.